नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही असाल इयत्ता 10वीला किंवा 12वीला बोर्डाची परीक्षा देणार असाल किंवा इयत्ता 8वी 9वी 10वी कुठल्याही इयत्तेमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ जबरदस्त महत्त्वाची आहे। कारण बोर्डाचं पेपर प्रेझेंटेशन कसं असावं, पेपर कसा लिहिला पाहिजे, पेपर लिहित असताना कुठल्या चुका नाही केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे यावरती आपण चर्चा करणार आहोत। माझं आणि बऱ्याच शिक्षकांचं आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की बरेचसे विद्यार्थी पेपर लिहिताना अनेक चुका करतात ज्या नको व्हायला, आणि त्या चुकांमुळे प्रश्नांची उत्तरे येत असून सुद्धा खूप हुशार असून सुद्धा त्यांचे मार्क जातात। कारण पेपर लिहिला असतो चुकीच्या पद्धतीने त्यांनी बोर्डाचा। मग बोर्डाचा पेपर नेमका कसा लिहावा आणि तो लिहिताना चुका कुठल्या टाळाव्या यावरती चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर एक सॅम्पल पेपर सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ही व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला 101% फायदा होणार म्हणजे होणार, कारण अशा जबरदस्त टिप्स आणि इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आता पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। ओके, तर बघा पेपरचं पान असं असतं, बघा प्रत्येक पान असं असतं पेपरचं, तुम्हाला माहिती आहे। असं सुरुवातीचं हे पान आहे, याच्यावरती मूलभूत माहिती भरायची असते, तिथं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। पण हे पान एकंदरीत अशा प्रकारे असतं प्रत्येक पान। बघा इथं जे पान असतं ना पेपरचं बोर्डाचं ते आहे। आता या पानावरती नेमकी कुठली इन्फॉर्मेशन, पहिल्या पानावरती तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भरायची, तुमचा हॉल तिकीट नंबर असेल, तुमचं नाव असेल, तुमचं नाव नाही लिहायचं, हॉल तिकीट नंबर असेल, विषयाचं नाव, ते सगळं लिहायचं असतं। पण ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आतमध्ये येता तर सगळी पानं अशी असतात। आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, पण एक काळजी घ्यायची, इथे वरती जे रकाने दिसतात क्वेश्चन नंबर 1 2 3 हे दिसतात, इथं काहीच लिहायचं नाही। बरेचसे विद्यार्थी चुकून इथं लिहिण्याचा प्रयत्न करतील पण काहीच लिहायचं नाही। आता हे कशासाठी आहे, हे मार्क इथं लिहिले जातात, तुम्हाला किती गुण मिळाले जो पेपर तपासतो त्याच्यासाठी हे रकाने आहेत। इथं तुम्हाला पहिल्या प्रश्नात किती मार्क मिळाले 1, दुसऱ्यात अर्धा, तिसऱ्यात 2, चौथ्यात 1, मग इथं लिहिले जातात ते मार्क। त्यामुळे हा रकाना आपल्यासाठी नाही आहे, इथं कुठलाही कानामात्रा करायचा नाही, हा बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यासाठी, आणि त्याच्या खाली सगळा भाग आपल्यासाठी आहे। आता या भागामध्ये कुठं काय लिहायचं हा प्रश्न आपल्यासमोर येतो। बघा एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी की इथे प्रश्न आपल्याकडे जी पत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमधला फक्त प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आहे। काही मुलं डायरेक्ट प्रश्न लिहून टाकतात, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा, फालतू टाईम कोणी वाया घालवायला सांगितलं आहे, ही टिप्स लक्षात घ्या, फालतू टाईम वाया घालवायचा नाही प्रश्न लिहिल्यामध्ये। आता समजा प्रश्न पहिला आहे ए आहे, आता प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला आहे ए, पहिला आहे बाबा अ आहे, आणि त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर द्या, आणि त्या अ मध्ये पण 1 2 3 4 असे प्रश्न आहेत। मग इथं कसं लिहायचं बघा, आता इथे तुम्हाला एकच लाईन मारायची, समासामध्ये बाकी कुठंच नका मारू, इथे एक अशी लाईन मारा बस, बाकी कुठल्या लाईनी मारू नका मी तर म्हणतो। मग आता इथं लिहा प्रश्न क्रमांक 1, बरं ना। आता 1 मध्ये तुम्हाला ए आहे बहुपर्यायी आणि बी आहे बहुपर्यायीमध्ये पण 4 प्रश्न आहे, पहिल्यातला एक पहिला प्रश्न आणि त्याच्यातला ए समजा इथं लिहा। ओके, ए लिहिला आणि ए मध्ये 4 प्रश्न आहे, मग पहिला प्रश्न लिहा त्याचं उत्तर इथं लिहा, दुसरा प्रश्न लिहा त्याचं उत्तर इथं लिहा, तिसरा प्रश्न किंवा एक ओळ सोडून दुसरा प्रश्न लिहा त्याचं उत्तर लिहा, नंतर परत इथं तिसरा प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहा। 3च प्रश्न येत असतील किंवा 3च असतील प्रश्न किंवा चौथा असेल, चौथा प्रश्न लिहा आणि इथं उत्तर लिहा। आता पहिल्यातला ए आणि त्याच्यातले उपप्रश्न इथं लिहिले व्यवस्थित, त्यानंतर एक रेष मारा उत्तर झाल्यानंतर। ओके, आता बी चालू करायचं आहे, पहिल्यामध्ये बी सुद्धा आहे, मग तो बी कुठे लिहिणार, इथंच खाली लिहा बी, मग लगेच इथं काय लिहिणार, पहिल्यातला बी, प्रश्न पहिला आहे, पहिल्यातला बी मधला इथं पहिला लिहिला प्रश्न, इथं दुसरा लिहिला, या पानावर तिसरा लिहिला, या पानावर चौथा, ही पानं पण अशीच असतात पण मी काय रांगोळी काढली नाही, ड्रॉइंग काढली नाही, झालं। आता त्यानंतर दुसरा प्रश्न इथं संपला, आता पहिला प्रश्न संपला, पहिल्यातला ए पण झाला बी पण झाला, इथं संपला। आता पहिल्यातले जे उपप्रश्न आहेत ते तुम्ही एका पाठोपाठ लिहू शकताय, पण आता प्रश्न दुसरा चालू करायचा आहे, प्रश्न दुसरा इथं चालू नका करू, प्रश्न दुसरा इथं चालू नका करू, प्रश्न दुसरा नवीन पानावरती, परत नवीन पानावरती अशा प्रकारचे सिच्युएशन असेल, असं असेल, इथं बॉक्स असेल, इथं असेल प्रश्न, मग इथं 2 लिहा, मग दुसऱ्यातला ए, मग त्याच्यातले 1 2 3 असं लिहा, नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहा, नवीन उपप्रश्न नका लिहू। प्रश्न पहिल्यातलं ए इथं लिहिला, इथं ए संपला की बी इकडं नका चालू करू, ए बी उपप्रश्न जे आहेत ना ते एका पाठोपाठ एक लिहिले तरी चालतील, परंतु चुकूनही प्रश्न पहिल्यानंतर दुसरा जो प्रश्न असणार आहे तुमचा तो
एका पानावरती नका लिहू, तो दुसऱ्या पानावर लिहा. नवीन प्रश्न नवीन पानावरती, नवीन उपप्रश्न नवीन पानावरती नका लिहू. तर हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरी एक जबरदस्त आणि मोठी घोडचूक होते. काय होतं माहिती आहे का, आता प्रश्न पहिला त्याने लिहिला, तुम्ही प्रश्न पहिला लिहिलेला आहे, पहिल्यातला पहिला दुसरा तिसरा लिहिला. पहिला दुसऱ्यानंतर समजा मुलाला त्यांनी काय केलं, पहिल्या दुसऱ्यानंतर त्याला चौथा प्रश्न येतो आहे. ओके, तिसरा येत नाही, चौथा येतो आणि नंतर तिसरा इथं लिहिला, चालतं आहे. प्रश्न पहिला ए जो आहे ना त्याच्यामध्ये 1 2 इथं कुठलाही क्रम असला तरी चालेल. पहिला चौथा लिहिला, मग दुसरा लिहिला, तिसरा, इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. ओके, असं जरी केलं तरी चालतं. परंतु चुकूनही एक गोष्ट करू नका. ती कुठली नका करू, प्रश्न पहिल्यातला ए मधला चौथा प्रश्न त्याला इथे समजा तिसरा प्रश्न येत नव्हता त्याला. ओके, किंवा याच्यामध्ये समजा पाचवा पण एक प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये समजा पाचवा प्रश्न आहे आणि तो पाचवा प्रश्न काय केला मला नंतर आठवला आणि मी इथं लिहिला. प्रश्न पहिल्यातला ए मधला पाचवा जर इथं लिहिला, इथं लिहायला सुरुवात केली तिसऱ्या पानावरती, हे पहिलं ना, हे दुसरं पान आणि हे तिसरं पान, पहिल्या पानावरचा इथला पाचवा प्रश्न तुम्ही पहिल्यातला इथला पाचवा प्रश्न इथं लिहिला, तर असं कधीही करू नका. जर तुम्हाला असं वाटतंय मला नंतर आठवेल तर जागा सोडा, पण असं इकडे तिसऱ्या चौथ्या पानावर नका लिहू. कारण पेपर तपासणारा जो असतो ना त्याला एक त्रास होतो. काय होतो, कारण त्याला अरे बापरे आता त्याला इथले 1 मार्क इथे ॲड करावे लागतात. मग इथं त्याला 1 मार्क पडले, त्याने इथं लिहिले, मग लिहिल्यानंतर आता हे मार्क कुठे ॲड करायचे आहेत, इथे ॲड करायचे आहेत, पहिल्या प्रश्नात ॲड करायचे आहेत ना. मग इथं त्यांना लिहावं लागतं की हे गुण प्रश्न पान नंबर 1 वरती देण्यात आलेले आहे. मग इथं एवढं मोठं वाक्य लिहावं लागतं आणि मग इथं 1 मार्क जे आलेले आहेत ना, हे 1 गुण पान नंबर 3 वरून आलेत असं लिहावं लागतं. बघा, पेपर तपासणारा जो असतो त्याच्याकडे ऑलरेडी 100-200 पेपर असतात आणि एवढे पेपर तपासायला त्याला वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढं सगळं लिहिण्यासाठी जर त्याचा वेळ वाया घालवत असाल तर तुमचा एक बॅड इम्प्रेशन त्या व्यक्तीवरती पडू शकतो. त्यामुळे ही गोष्ट टाळा, इकडचा प्रश्न तिकडं करणं टाळा. तुम्हाला प्रश्न पहिल्यातला ए मधले इथं कुठलाही सिक्वेन्स इकडं तिकडं झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण इथले मार्क इथेच द्यायचे असतात. त्याच्यामुळं सिक्वेन्स ठरवा. नवीन प्रश्न नवीन पानावरती, उपप्रश्न ते नवीन पानावरती नसले तरी चालतील, उपप्रश्न जुन्या पानावरतीच लिहा. तर ह्या काही 2-3 गोष्टी आहेत, या गोष्टींकडे तुम्हाला बोर्डाचा पेपर लिहिताना लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न झाल्यानंतर पहिल्यातला ए झाल्यावरती मस्त एक रेष मारा, पेन्सिलीने मारा किंवा पेनाने मारा, पण रेष मारा, खडाखोड करू नका, व्यवस्थित उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, तर नक्कीच या काही ज्या 2-3 टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. आता आपण प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका बघूयात, ती लिहिलेली एक प्रश्नपत्रिका व्यवस्थित आपण एक तुम्हाला सांगितलं होतं एक मॉड्यूल प्रश्नपत्रिका आता आपण बघूयात. ओके, यस, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही बघू शकता, बघा ही माहिती सुरुवातीला अशा प्रकारचे असते, ही आपली प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये माहिती भरत असताना इथं तुमचा केंद्र क्रमांक असतो. तुम्ही जिथं पेपर लिहिणार ना ज्या वर्गात शाळेमध्ये, त्या शाळेचा एक केंद्र क्रमांक असतो. त्यानंतर इथं तुमचा बैठक क्रमांक E1,38,340 हा माझा बोर्डाचा नंबर होता, तो वर्डमध्ये सुद्धा लिहायचा आहे, अंकात लिहायचा आहे, अक्षरात लिहायचा आहे. ओके, इथं तुमची सही असते, कॅन्डिडेट सिग्नेचर, आणि इथं सुपरवायझरची सही, तुमच्या वर्गामध्ये जे सुपरवायझिंगला सर असतात ना त्यांची सही. त्याच्यानंतर एवढ्या भागावरती एक हॉलोग्राफ स्टिकर काळ्या कलरचा लागतो आणि इथं जो आहे बारकोड स्टिकर लागतो, ज्यावरती कम्प्युटराईजमध्ये तुमचा नंबर असतो. ओके, त्यानंतर इथं खाली तुमचा विषय लिहायचा, गणित भाग 1 लिहायचा. ओके, आणि त्यानंतर इथं पेपर 1 लिहायचं आणि इथं दिनांक पेपरची जी असेल ती, गणित भाग 1 2 असेल तर इथं 2 लिहायचा. त्यानंतर पुढे बघा खाली तुम्हाला इथं दिसेल उत्तर लेखनाची भाषा मराठी, इंग्लिशमधून लिहिणार तर इंग्लिश लिहायचं. ओके, आता पुरवणी घेतली असेल इथं तर ऑलरेडी ही मेन आहे, पुरवणी घेतली तर 1 लिहायची आणि दोघांची बेरीज करून 2. आता इथे बघा पहिला प्रश्न लिहिलेला आहे, पहिला प्रश्न लिहिला, त्याच्यातला ए लिहिला, ए मधले 1 2 3 4 प्रश्न लिहिले आणि मग रेष मारली. ओके, 4 प्रश्न लिहिलेले आहेत. त्यानंतर बी लिहिला, बी मधले 1 2 3 4 प्रश्न लिहिले, म्हणजे बी प्रश्न इथंच संपलेला आहे. म्हणजे दुसरा जो प्रश्न आहे तो, त्यानंतर बी मधला चौथा सुद्धा प्रश्न इथं आहे बघा, एक चौथा प्रश्न इथे लिहिला. आता बी संपला, पहिल्यातला ए आणि बी संपला, प्रश्न क्रमांक दुसरा नवीन पानावरती सुरू असलेला तुम्हाला दिसेल. दुसऱ्यातला ए मधला पहिला लिहिला, दुसरा लिहिलेला आहे. त्यानंतर ए मधला तिसरा लिहिला, ए मधला आता बी चालू झाला, दुसऱ्यातला बी चालू झाला, बी मधला पहिला लिहिला, दुसरा तुम्हाला इथं दिसतोय, तिसरा लिहिलेला दिसतोय आणि त्यानंतर तुम्हाला तिसऱ्यानंतर इथं तुम्हाला चौथासुद्धा आहे बी मधला आणि बी मधला पाचवा इथं संपला आहे. मग लगेच तिसरा चालू केला प्रश्न इथं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा, तुम्ही बघू शकता ही उत्तरपत्रिका जी आहे किती छान लिहिलेली आहे, अक्षरसुद्धा तुम्हाला
सुंदर काढावं लागेल. त्यानंतर उत्तराला चौकटी केलेलं तुम्हाला इथं दिसत आहेत. ओके, उत्तराला चौकटी, नवीन प्रश्न नवीन पानावरती व्यवस्थित आपल्याला बोर्डाची उत्तरपत्रिका लिहायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, यस. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.